नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. आता मागील आपली एक सिरीज आपण करतोय की नाही की सीझन प्रमाणे आजार लहान मुलांना कुठले कुठले होऊ शकतात किंवा मोठ्यांनाही कुठले होऊ शकतात. तर त्यातला अजून एक महत्त्वाचा आजार म्हणजे गोवर, बरं का, ज्याला हिंदीमध्ये माता पण म्हणलं जातं. तर अशा आपण मागे चिकन पॉक्स अर्थात कांजिण्यांबद्दल बोललो, तर आता आपण गोवरबद्दल थोडं बोलू. आता पूर्वी जे आम्ही गोवरचे पेशंट बघत होतो त्याच्या अनुषंगाने आता बरेचसे पेशंट खूप कमी दिसतात आम्हाला, पण ते दिसले तर मग तो फार त्रासदायक आजार असतो आणि आम्हाला लागली ऑथॉरिटीजना कळवायला लागतं की हा गोवरचा आजार इथे प्रादुर्भाव झालेला आहे. तर अशा गोवरविषयी आपण थोडं बोलू. आपण मागच्या वेळेस काय बोललो की कांजिण्यांमध्ये ना त्रास काय होतो की ताप येतो. गोवरमध्ये अर्थातच ताप येतोच, पण एक महत्वाचा फरक म्हणजे त्याचे पुरळ आणि त्याच्या तापाच्या अवधीचा फरक. तर कांजिण्यांमध्ये ताप आल्यावर लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला अंगावर पुरळ दिसायला लागतं. तर तसं गोवरचं नसतं, बरं का. गोवरचं काय होतं, पहिले 4 दिवस प्रचंड ताप येतो आणि साधारण 5व्या दिवशी अंगावर पुरळ यायला लागतं. मग बरेचदा काय होतं की बरेचदा आपण तापानंतर औषधं दिलेली असतात, कधी अँटीबायोटिक दिलेलं असतं, कधी बुफेन दिलेलं असतं. मग त्याच्यानंतर असं होतं की त्याच्यानंतर पण पुरळ येतं. मग अजूनच घाबरायला होतं की हा तर गोवर तर नाही ना. तर आज आपण गोवरच्या पुरळाबद्दल विषयी बोलू. तर गोवरचं पुरळ आपण जर बघितलं ना तर ते जनरली कानाच्या मागे सुरू होतं आणि बरेचदा काय होतं, आपण सारखं कानाच्या मागे बघितलंच जात नाही ना मुलांच्या. तर ते अवश्य बघा की कानाच्या मागे जाऊन मग चेहऱ्यावर पसरतं, मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते खाली येतं, अंगावर येतं आणि मग हातापायावर येऊ लागतं. साधारण 4थ्या-5व्या दिवशी कानाच्या मागे सुरू होऊन अजून 3-4 दिवसात खाली सरकतं. तर त्याच अनुषंगाने जाताना देखील ते पुरळ त्याच ह्यानी निघायला जातं की खालून वरती निघायला जातं आणि ते निघताना कसं होतं की शेडिंग होतं. मग ते आपण थोडं पुरळाविषयी बोलू, बरं का. तर पुरळ कसं असतं, मला बरेचदा म्हणतात की हे गोवर नाही ना. मग ते कसं डॉक्टर ओळखतात की अगदी बारीक लालसर चटई घातल्यासारखं पुरळ. मग आपण कांजिण्यांचं पुरळ काय बघितलं की फोड फोड आल्यासारखं. तर गोवरमध्ये कधी अशी फोड फोड दिसत नाही, अगदी बारीक लालसर चटई घातल्यासारखं पुरळ. गोवरचं पुरळ कधीही खाजत नाही, बरं का, कधीच खाजत नाही ते. बऱ्याच कांजिण्यांचं पुरळ नेहमी 3-4 दिवसांनी खाजायला लागतं. हा एक महत्वाचा फरक. तिसरी महत्वाची गोष्ट की गोवर हा नेहमी डोळ्यावर बेततो. म्हणजे काय की डोळ्यात पहिले पुरळ यायला लागतं आणि व्हिटॅमिन एच्या अत्यंत कमीनी नंतर त्यांना डोळे कोरडे होऊन त्याच्यात अल्सर सुद्धा व्हायला लागते. त्यामुळे आम्हाला गोवरची जास्त भीती वाटते, कारण व्हिटॅमिन एचे साठा नष्ट करून टाकतो हा व्हायरस. तर सांगायचं काय की गोवरमध्ये प्रचंड प्रमाणात असं तोंड लाल होतं, डोळे लाल होतात आणि आतमध्ये दाताच्या तिथे जे गाल असतो ना आतल्या बाजूला, तिथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असे पांढरे पांढरे डाग, ज्याला आम्ही कोपलिक स्पॉट्स म्हणतो, ते दिसायला लागतात. ते बरेचदा आपल्याला जाणवत पण नाहीत, कारण आपण तोंड रोज बघत नाही आणि साधारण 4थ्या-5व्या दिवशी ते निघून पण जातात. पण सांगायचं कारण असं की तुम्हाला जरा जरी सस्पेशन असेल तर तोंड बघा आतमध्ये, दुसरे म्हणजे डोळे लाल नाहीत ना ते बघा, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की गोवरमध्ये जसं बाहेर स्किनवर सूज असते तसं आतल्या ऑर्गन्सलाही थोडीशी सूज येते, किंवा आतल्या आतड्यांना म्हणा, फुफ्फुसांच्या ट्रॅकला म्हणा, आपल्या ट्रेकिया म्हणजे ज्याला आपण श्वासनलिका म्हणतो त्याला सुद्धा सूज येते. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, प्रचंड प्रमाणात खोकला असतो. म्हणजे गोवरचा खोकला अतिशय सिव्हिअर असतो, प्रचंड प्रमाणात ताप असतो, पुरळ अगदी लादीसारखं लालबुंद पुरळ असतं, वरून खाली पसरतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी पुरळ खाली सरकायला लागतं त्या दिवशी ताप चालला जातो. त्यामुळे आई वडील खुश होतात की ताप गेला, पण आम्ही दुःखी होतो, कारण ते गोवर हे आम्हाला निदान कळतं. आणि गोवरचे एक मुख्य सांगायचं कारण काय, गोवरमध्ये कॉम्प्लिकेशन्स हे चिकन पॉक्स म्हणजे पेक्षा प्रचंड प्रमाणात असतात. गोवरमध्ये निमोनिया हे सगळ्यात मोठं, कानफुटी आणि निमोनिया हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की कान फुटायला लागतो. निमोनिया आता नुसताच निमोनिया नाही तर बरेचदा छातीमध्ये पू देखील होतो. म्हणून हा त्रासदायक आजार आहे आणि म्हणून ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच प्रमाणात लूज मोशन्स देखील व्हायला लागतात, अतिसार होतो, डायरिया होतो, गळून जातं मूल. 4थ्या प्रमाणात झटका येऊ शकतो, तो गोवर मेंदूमध्ये जाऊ शकतो, मेनिंजायटिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात. आणि अर्थातच की तुमच्या शरीरातला व्हिटॅमिन एचा साठा कम्प्लीट नष्ट होतो, उद्ध्वस्त होतो. त्यामुळे होतं काय की तुम्हाला रात आंधळे पण नंतर येऊ शकतं. म्हणजे ज्यांना खूप
प्रमाणात झालं आहे. रात आंधळे पण येऊ शकतं, डोळे कोरडे होऊ शकतात, डोळ्यात अल्सर्स होऊ शकतात आणि एकूणच विजनवर परिणाम होतो. मग साधारण हा गोवर होतो तरी कसं, तर साधारण डिसेंबर नंतर जानेवारीपासून पण अर्ली स्प्रिंग म्हणजे आपण ज्याला मार्च एप्रिलमध्ये चैत्र महिन्यात वगैरे वसंत ऋतूमध्ये हा प्रमाण गोवरचं प्रचंड प्रमाणात वाढतं आणि आपल्या अर्थातच परीक्षांच्या सीझनमध्ये येतो. तर गोवर आणि कांजिण्या दोन्ही हा सीझन गोवरचा थोडासा काय की आधीपासून येऊ शकतो, म्हणजे डिसेंबरपासून येऊ शकतो आणि म्हणूनच या काळात या आजाराची माहिती घेतली पाहिजे आणि अर्थातच त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण प्रिकॉशन घेतले पाहिजेत. गोवर झालाय का नाही हे आपण ठरवण्यापेक्षा आधी तुम्हाला वाटलं की लागली डॉक्टरांकडे जा. दुसरं पॅरासिटामॉल सारखी औषधं सारखी देत राहा म्हणजे ताप कमी होईल. त्याच्यावर किती प्रमाणात द्यायचं त्याचा आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगेनच. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी भरपूर द्या. चौथी म्हणजे खोकला प्रचंड असतो, त्यामुळे खोकल्यासाठी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्याला औषधं घ्या. निमोनिया नाही ना ह्याची खातरजमा करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केलेला काय वाईट. म्हणून 2 गोवरची इंजेक्शन्स, एक 9व्या महिन्यामध्ये, एक 15व्या महिन्यामध्ये घेणं अनिवार्य. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक 5 वर्षाचं विसरलं जातं नेहमी आणि मग काय होतं, आपण 15व्या महिन्यात इंजेक्शन घेतो पण हे मूल जेव्हा 10-11 वर्षाचं होतं तर टायटर्स कमी होतात आणि त्रास होऊ शकतो. तर 5 वर्षाचं जे MMR वॅक्सिन आहे ते गव्हर्नमेंटमध्ये दिलं जात नाही, ते तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडे किंवा डॉक्टरांकडेच घेणं अनिवार्य आहे. पण ते घ्यायला विसरू नका, म्हणजे पुढे जाऊन होणारा गोवरपासून आपल्याला बचाव होऊ शकतो. अर्थातच गोवर एकदा झाला की तो आयुष्यभर प्रोटेक्शन देतो, पण ते प्रोटेक्शन कम्स ॲट अ कॉस्ट. प्रचंड प्रमाणात हानिकारक त्रास आहे आणि अर्थातच आजूबाजूला कोणाकडे जर गोवर झालं आहे हे कळलं असेल तर त्याची नोंदणी अवश्य करावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरातल्या मुलांना आपण वॅक्सिन दिले ना MMRचं किंवा गव्हर्नमेंटमध्ये MRचं, त्याची खातरजमा अवश्य करावी. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील, कुठल्या आजारांबद्दल माहिती हवी असेल तर मला तुम्ही नक्की कळवा. त्याच्यावर मी एक व्हिडिओ अवश्य करीन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.